अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे। त्यासाठी 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 असा 52 दिवसांचा संपही करण्यात आला होता। त्यानंतर या मानधनवाढीबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्याचं आश्वासन महिला बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलं होतं। त्यामुळे आशा वर्कर्सना दिलेल्या 7000 रुपये मानधनवाढीप्रमाणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनाही वाढ मिळावी अशी मागणी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाने केली आहे। त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आमदार खासदारांना भेटून साकडं घातलं। कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघानं विविध मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय। संघाचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे यांच्या नेतृत्वाखाली आणि अंगणवाडी महिलांच्या शिष्टमंडळानं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांची भेट घेऊन मागण्या सादर केल्या। राज्य मंत्रिमंडळानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ द्यावी, त्याचबरोबर पेन्शन लागू करावी, ग्रॅज्युटी द्यावी यासह अन्य मागण्या राज्य मंत्रिमंडळाकडे प्रलंबित आहेत। त्या मागण्या मंत्रिमंडळानं मान्य कराव्यात यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी कॉम्रेड अतुल दिघे यांनी केली आहे। महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलेलं आश्वासन पाळावं, अन्यथा अंगणवाडी कर्मचारी पुन्हा राज्यव्यापी संपाचा हत्यार उपसतील असा इशारा कॉम्रेड अतुल दिघे यांनी दिलाय। ताबडतोबीने आशांना दिलेली 7000 रुपयाची वाढ अंगणवाडी सेविका मदतनीसना लागू करा, त्यांना ग्रॅच्युटी आणि पेन्शन ताबडतोब लागू करा, या मागण्यांसाठी शिष्टमंडळात भेटीसाठी आले।